नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण काय करूयात, तीन वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स पाहूयात आणि तीन वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज आहे मी शिवलेले आहेत ते पण पाहूयात। सर्वप्रथम मी तुम्हाला हा ब्लाऊज दाखवते। खूप सुंदर साडी आहे, कलर पण खूप सुंदर आहे। आता तुम्हाला हे दिसत नाही व्यवस्थित व्हिडिओमध्ये, ऑफ व्हाईट कलर आहे आणि खूप सुंदर आहे। बघा, मी पॅडेड ब्लाऊज शिवलेला आहे। ही आता ह्याची चेस्ट फक्त 30 इंच आहे आणि खालची जी कंबर आहे ही 27 इंच आहे। तर पाठीमागे बघा, कस्टमरनी मला खूप डीप गळा सांगितला होता। म्हणजे छोटीशी मुलगी आहे, पण त्यांना खूप डीप गळा पाहिजे होता। पण आता ही 27 इंचाची कंबर आणि 30 इंचाची छाती म्हटल्यावर किती डीप टाकणार आहे। तर मी बसल तेवढा टाकलेला आहे। पूर्ण शोल्डर 5.5 इंचाचं घेतलं होतं आणि 3 इंचाचा गळा कट केला आणि खाली 3.5 इंचाचा गळा कट करून असा आकार टाकलेला आहे। विथ कॅनव्हास वगैरे लावून मस्त फिनिशिंग दिलेली आहे आणि ही पफ स्लीव्ज आहे। आता तुम्ही हाताच्या दंडगेरावरूनच पाहत असतील तर किती छोटी आहे ही साईज। त्यानंतर त्या उलट 15 इंचाची पूर्ण उंची आहे ही आणि 38 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे। आता 1 मीटर कापडामध्ये तर काही बसत नाही स्लीव्ज, म्हणून मी 1.25 मीटर अस्तर आणलेलं होतं आणि पूर्ण प्रिन्सेस कट बसत नाही म्हणून मग 3 पीस टाकलेला आहे। आणि ही जी पफ स्लीव्ज आहे, फक्त वरचा जो पफ असतो तो, ती पफ स्लीव्ज टाकली आणि खालच्या साईडला अशा प्रकारचे लटकन आणून हा ब्लाऊज तयार केलेला आहे। आणि पाठीमागे सिंपल गोलगळा आहे आणि दापटीप टाकून फिनिशिंग दिलेली आहे। त्यानंतर अजून एक दाखवते मी तुम्हाला। ही स्लीव्ज तर सगळ्यांनीच ओळखलेली असेल आणि 34 साईजची पूर्ण ही चेस्ट आहे आणि 4 टक्सचा ब्लाऊज आहे हा। त्यानंतर ही जी स्लीव्ज आहे, ही स्लीव्ज मी प्लेन कापडाची टाकलेली आहे। कारण आता ही डिझाईन पाहिली तर असं समजू नका तुम्ही की ह्याला पण डिझाईन पाहिजे होती, पण ह्याला जर डिझाईन टाकली असती तर ही डिझाईन ह्या स्लीव्जला चांगली नसती दिसती। म्हणून मग मी काय केलं, सिंपल बाई जी टाकायची होती ती सिंपल बाई ह्या डिझाईनची टाकली आणि जो प्लेन कापड आहे तो प्लेन कापड ह्या स्लीव्जला वापरला मी। तर कॉम्बिनेशन कसं वाटते बघा। प्लेन चांगलं वाटलं असतं का ही जी डिझाईन आहे ही डिझाईन चांगली वाटली असती? मला कमेंट करून नक्की सांगा। मला तर असं वाटते की ती डिझाईन नसती चांगली वाटली, म्हणून मी अशा प्रकारे कॉम्बिनेशन तयार केलं आणि ह्यांना अशी डिझाईन पाहिजे होती। तर पूर्ण हे तिन्ही ब्लाऊज मी काल रेडी केलेले आहेत। तर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणता ब्लाऊज आवडला। धन्यवाद।